माध्यमांशी बोलायला नकार दिला, आतमध्ये गेल्यानंतर आपण माध्यमांशी बोलू असं चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा इथे आलेले आहेत अशी माहिती मिळते। गुजर यांच्या प्रवेशाबद्दल आपल्याला माहिती नाही किंवा कल्पना नाही। ते चंद्रशेखर बावनकुळे आता भाजप कार्यालयामध्ये सुधाकर बडगुजर असतील, बबन घोलप असतील यांच्या प्रवेशासाठी दाखल झाले। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, मुंबई। जसं आमचे प्रतिनिधी लक्ष्मण सांगतायत, चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा दाखल झालेले आहेत। चंद्रशेखर बावनकुळे, रवींद्र चव्हाण, मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होईल अशी माहिती मिळते। चंद्रशेखर बावनकुळे दृश्यांमध्ये दिसत आहेत। चंद्रशेखर बावनकुळे आलेले आहेत। प्रचंड गर्दी व्यासपीठावर झालेली आहे। बडगुजर यांचा प्रवेश होणार आहे, घोलप यांचा प्रवेश होणार आहे, पण व्यासपीठावर इतकी गर्दी झाली आहे की काही हे रवींद्र चव्हाण सुद्धा दृश्यांमध्ये दिसत आहेत। ह्याच दोघांच्या प्रतिक्रिया होत्या सकाळच्या की बाबा आम्हाला माहीत नाहीये या पक्षप्रवेशाविषयी, पण पक्षप्रवेश 10 दिवसांपूर्वीच ठरला होता असं कळतंय। गिरीश महाजन सुद्धा आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहेत। गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण आणि चंद्रशेखर बावनकुळे, एका बाजूला बडगुजर, एका बाजूला घोलप। बडगुजर थोडेसे मागे आहेत। इतकी प्रचंड गर्दी आहे की थोडं घाईघाईनं आणि सांभाळूनच सगळ्यांना भाजपचं मफलर घातलं जात आहे। भाजपमध्ये प्रवेश झालेला आहे बडगुजर यांचा आणि त्याचबरोबर घोलप यांचा सुद्धा। त्यांचे कार्यकर्ते, माजी नगरसेवक हे देखील भाजपमध्ये प्रवेश करतायत। रवींद्र चव्हाण, चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन दिसत आहेत, पण या छोट्याशा व्यासपीठावर प्रचंड गर्दी झालेली आहे। कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होतोय। हजारो शेकडो कार्यकर्ते इथं जमा झालेले आहेत आणि त्यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होतोय। मुंबईतल्या भाजपच्या कार्यालयामध्ये हा पक्षप्रवेश होतोय। शेकडो कार्यकर्त्यांसह बडगुजर आणि घोलप यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाला हा मोठा धक्का आहे। काही नगरसेवक असे होते जे मागच्या वेळच्या टर्ममध्ये नगरसेवक राहिलेले आहेत, ते सुद्धा भाजपमध्ये आज प्रवेश करतायत। शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश झालेला आहे भाजपमध्ये। गिरीश महाजन यांनी अशी माहिती मिळते की गिरीश महाजन यांनीच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना फोन केला होता की आपण इथे उपस्थित राहावं, आणि मग या फोन नंतर चंद्रशेखर बावनकुळे भाजप कार्यालयात आलेले आहेत। रवींद्र चव्हाण,
यांना सुद्धा म्हणजे आधी गिरीश महाजन कार्यालयात आले, मग रवींद्र चव्हाण यांच्या कार्यालयातला प्रवेश आपण बघितला, कार्यालयात दाखल झाल्याचा. आणि त्याच्या पाठोपाठ चंद्रशेखर बावनकुळे यांना सुद्धा फोन करून बोलवून घेण्यात आलं. गिरीश महाजनांनी फोन लावलेला होता